तुम्ही तुमच्या मागणीवरती ठाम आहात का? हो हो ठाम आहे. जोपर्यंत ते साहेब येत नाहीत, जोपर्यंत आम्हाला त्यांनी काही निर्णय देत नाहीत, तोपर्यंत आम्ही इथंच थांबणार आहे. काय निर्णय तुम्हाला? आम्हाला पर्याय रस्ता तो दिला तर पाहिजे, नाही दिला तर ती भिंत आम्ही पाडायला तर पाहिजे. किती दिवसांपासून तुमची अडचण? 14 वर्ष झाली ही अडचण आहे. 14 वर्षापूर्वी आम्हाला तो रस्ता मंजूर झालेला आहे, पण तो अजून झालेला नाही आहे पर्यायी रस्ता. तुमची अडचण नेमकी आता किती दिवसांपासून? कारण तो रस्ता काही छोट्या प्रमाणात चालू केला होता. मागील काळात रस्ता बंद केला त्यावेळी आपलं एअरपोर्ट प्रशासन, अधिक जिल्हाधिकारी, प्रांत साहेब, तहसीलदार साहेब या सर्वांनी मिळून आम्हाला एक आश्वासन दिलं की तुमचा पर्यायी रस्ता खुला झाल्याशिवाय आम्ही हा रस्ता बंद करणार नाही. आणि दिल्लीत जो बॉम्बस्फोट झाला त्या बॉम्बस्फोटाअंतर्गत त्याच्यात जे झालेल्या सुरक्षेबद्दल अचानक अगदी आमच्या ग्रामपंचायतीला किंवा ग्रामस्थांना न विश्वासात घेता अचानक या रस्त्यावर भिंत गाठली. किती दिवसांपूर्वी भिंत असताना किती दिवसांपूर्वी? एक 15-3 आठवड्यात गाठली. आम्हाला पर्याय रोड द्यायच्या अगोदर त्यांनी गाठली रोड भिंत. आणि भिंत सांगतात काही काय आम्हाला जवळ 7 किलोमीटर ज्यादा पडतंय. 9 किलोमीटर आम्हाला फिरून लागतं, त्याच्यामुळे आम्हाला प्रॉब्लेम जास्त आहे. 12 किलोमीटर पडतंय, 7 किलोमीटर ज्यादा पडतंय. पर्याय रोड दिलेला नाही आहे. पर्यायी रोड दिलेला नाही, तिने अचानक येऊन बंद केले. पर्याय रोड करायला पाहिजे ना आम्हाला, पर्याय रोडच नाही. 9 किलोमीटर फिरून आम्हाला जायला लागतंय. किती वर्षांपासून तुमची मागणी? हो 14 वर्ष आली आमची मागणी. 14 वर्ष. शाळेच्या मुलांचा प्रॉब्लेम. विमानतळानं भूसंपादन केलं त्यावेळीपासून आंदोलन आमचं झालेलं, त्यावेळीपासून आमचा हा प्रॉब्लेम आहे. लोकप्रतिनिधी कोण ऐकत नाही? लोकप्रतिनिधी फक्त येतात, त्यांनी वेळ काढूपणाचं काम करतात तेवढं. त्यामुळं हे काय म्हणजे लोकप्रतिनिधी असतील किंवा सरकारकडून हे काय काम लवकर हाती घेणार असं काही वाटत नाही आम्हाला. त्यामुळे आमचा पर्याय रस्ता आम्हाला दिला तर ठीक, नाही तर आम्हाला रस्ता चालू करून द्यायला पाहिजे. माधवी, आपण बघितलं की ज्यावेळी ह्याच्यात दिल्लीतली घटना घडली त्याच्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव या ठिकाणी विमानतळ प्रशासनानं भिंत बांधून घेतली. म्हणजे साधारण 8 ते 10 दिवसांपूर्वी ही सगळी भिंत आहे ती बांधून घेतली आणि त्यामुळे गावकऱ्यांना या ठिकाणून ये जा करायला देखील अडचणी झाल्या आणि म्हणूनच हे गावकरी आता आक्रमक झालेले आहेत. नक्कीच, जसं विजय तुम्ही सांगताय मगाचपासून विमानतळ विस्तारीकरणामध्ये त्यांचा रस्ता गेलेला आहे आणि त्यामुळे ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झालेले आहेत. अर्धा तास उलटून गेलेला आहे. अजूनही हे गावकरी ठाम आहेत, ग्रामस्थ ठाम आहेत. अजूनही प्रशासनानं त्यांच्याशी संवाद साधला नाहीये का? कोणी आलंय का तिथे प्रशासनाच्या वतीनं त्यांच्याशी बातचीत करण्यासाठी? गेल्या अर्ध्या तासापासून या ठिकाणी आंदोलक आहेत. पोलीस आणि आंदोलकांमध्ये शाब्दिक वादावादी सुरू आहे. मात्र विमानतळ प्रशासनाचा एकही अधिकारी या ठिकाणी आलेला नाही किंवा या ग्रामस्थांना आश्वासन द्यायला तयार नाही. कारण लांबूनच या ठिकाणाहून विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी बघितलं तर खूप मोठ्या संख्येने आंदोलक या ठिकाणी आलेत आणि म्हणून आता या सगळ्या आंदोलकांच्या सोबत विमानतळ प्रशासन कुणीही बोललेलं नाही. आता पोलीसच त्यांची समजून काढताना आपल्याला पाहायला मिळतं. आम्ही आंदोलनाला लेटर मॅडमांनी दिलं, मॅडमांनी आमची मिटिंग लावली कलेक्टरांच्या बरोबर. कलेक्टर साहेब आम्हाला भेटले नाहीत, उपजिल्हाधिकारी भेटले, त्यांनी आम्हाला काय सांगितलं, 1 दिवस थांबा. आम्ही